In yesterday's lecture, we have studied meaning and definition of accountancy. Today's lecture we will discuss basic accounting terminologies. कालच्या लेक्चर मध्ये आपण अकाउंटन्सीचं मीनिंग अँड डेफिनेशन पाहिलं होतं. आजच्या लेक्चर मध्ये आपण बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज पाहणार आहोत. बिफोर मूव्हिंग अहेड, आय विश टू शेअर समथिंग विथ यू. हे जे टर्मिनॉलॉजीज आहेत, कन्सेप्ट आहेत किंवा तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेला होल सिलेबस आहे, त्याचा अभ्यास करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट, टर्मिनॉलॉजीज किंवा सिलेबस आहे, हा तुम्हाला थ्रू आउट करिअर हेल्प करणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला पूर्ण करिअर मध्ये मदत करणार आहेत. त्याच्यामुळे याचा अभ्यास करताना आपल्याला मार्क ओरिएंटेड अप्रोच ठेवायचा नाही. तर मार्क ओरिएंटेड अप्रोच म्हणजे काय असतो, तर मला हा अभ्यास फक्त मार्क्स मिळवण्यासाठी करायचा आहे, म्हणजे मार्क्स ओरिएंटेड अप्रोच. बाय ऑल मीन्स आपल्याला मार्क्स तर मिळवायचेच आहेत, पण त्याचबरोबर आपल्याला अभ्यास करताना या सगळ्या कन्सेप्ट आहेत त्या व्यवस्थित अंडरस्टँड करून घेऊन, समजावून घेऊन मग पुढे जायचं आहे. याचा दुहेरी फायदा आपल्याला होणार आहे. व्यवस्थित अंडरस्टँड करून घेतल्यामुळे, समजावून घेतल्यामुळे आपल्याला मार्क्स पण पडणार आहेत आणि ऍट अ सेम टाइम त्या कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड झाल्यामुळे भविष्यामध्ये कधीही आपल्याला त्यावर बेस्ड कोणतेही क्वेश्चन्स आले तरी आपल्याला अडचण येणार नाही. हा 11-12 चा जो अभ्यास आपल्याला दिलेला आहे, दॅट इज अ फाउंडेशन. पुढे जाऊन तुम्ही सीए करा, सीएस करा, एमबीए करा किंवा तुम्ही बीकॉम करून अकाउंटिंगचा जॉब करा. तुम्ही काहीही कॉमर्स मध्ये करिअर करण्याचा प्रयत्न केला तरी हे जे 11-12 मध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे, सिलेबस मध्ये जे टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला शिकण्यासाठी दिलेलं आहे, ते नेहमीच तुम्हाला मदत करणार आहे. सो हे फाउंडेशन आहे आणि जेवढं फाउंडेशन कॉन्क्रीट तेवढा आपल्याला मोठी इमारत बनवता येणार आहे. आपलं फाउंडेशन जेवढं सॉलिड असणार आहे तेवढी इमारत चांगली बनणार आहे. सो मला फक्त एवढंच सांगायचंय की अभ्यास करताना अंडरस्टँड करण्याकडे लक्ष द्या, समजावून घेण्याकडे लक्ष द्या, नुसतं पाठांतराकडे लक्ष देऊ नका. मला एक्झाम मध्ये लिहायचंय म्हणजे पाठ केलं पाहिजे हा अप्रोच आपल्याला नकोय. आपल्याला या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या अंडरस्टँड करायच्या, समजावून घ्यायच्या आणि मग आपल्याला व्यवस्थित अभ्यास करता येईल आणि त्याचा उपयोगही होईल भविष्यामध्ये. ओके, आता आपण अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी पाहूया. सगळ्यात पहिली जी टर्म पाहायची आपल्याला ती आहे ट्रान्झॅक्शन. What is mean by transaction? Transaction is an exchange of goods or services between two parties or persons for money or money's worth. हे मीनिंग तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, the exchange of goods or services between two persons or parties for money or money's worth. मराठीमध्ये समजून घ्यायचं झालं तर पैशाच्या बदल्यात दोन व्यक्तीमध्ये जी वस्तूंची देवाणघेवाण होते त्याला ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. ही जर कन्सेप्ट टर्म आपल्याला व्यवस्थितरित्या समजावून घ्यायचं झाली तर त्याच्यामध्ये ज्या दोन गोष्टी समाविष्ट आहेत त्या आपल्याला प्रथमतः चांगल्या पद्धतीने समजावून घ्याव्या लागतील. ट्रान्झॅक्शन मीन्स एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस and second part is for money. सो कोणताही ट्रान्झॅक्शन अस्तित्वात येण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस and second is that exchange should be taken place for money. सो वस्तूंची अदलाबदल तर होणं महत्त्वाचीच आहे, पण ती अदलाबदल जी करणार आहोत आपण, ती वस्तूंची देवाणघेवाण जी करणार आहोत ती देवाणघेवाण पैशासाठी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. इफ गुड्स और सर्व्हिसेस आर एक्सचेंज्ड फॉर मनी देन ओनली वी कॅन कॉल इट अ ट्रान्झॅक्शन. जर वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होतीये, गुड्स और सर्व्हिसेस आर एक्सचेंज बट विदाउट मनी, ती पैशाशिवाय होतीये, तर अशा सगळ्या गोष्टींना आपल्याला ट्रान्झॅक्शन म्हणता येणार नाही. फॉर एक्झाम्पल,
आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की श्रीमंत लोक जे असतात ते श्रीमंत लोक काय करतात तर बऱ्याच गरीब लोकांना गरजू गरजू लोकांना काही जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करत असतात. आता बघा इथं वस्तूंची देवाणघेवाण तर होते, श्रीमंत लोक गरीब लोकांना वस्तू देतात, वस्तूंची देवाणघेवाण होतीये, पण गरीब लोक इन रिटर्न पैसे देतात का? तर उत्तर आहे नाही. सो वस्तूंची देवाणघेवाण होतीये पण ती पैशासाठी होत नाही, म्हणजे या सगळ्या इन्सिडेंटला या सगळ्या घटनेला तुम्ही ट्रान्झॅक्शन असं म्हणणार नाही. कारण गुड्स आर एक्सचेंज्ड, नो डाउट गुड्स आर एक्सचेंज बट विदाउट मनी. So for a transaction to be taken place, exchange of goods or services are necessary and that exchange should be for money. Exchange of goods or services are necessary and that exchange should be happen for money only. तुम्हाला ज्या वस्तूंची देवाणघेवाण करायची आहे त्या वस्तूंची देवाणघेवाण तुम्हाला करायची आहे ती पैशाच्या बदल्यातच होणं अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल, मला टीच करायचंय मुलांना, लेक्चर घ्यायचंय आणि माझ्याकडचा व्हाईट मार्कर संपलाय. मी जाता जाता स्टेशनरीच्या शॉप मध्ये जातो, शॉपकीपरला म्हणतो मला मार्कर हवाय, तो मला मार्कर देतो आणि मी त्याला पैसे देतो. बघा आता हा इन्सिडेंट बघा काय होत आहे. मी दुकानामध्ये जातोय, तो शॉपकीपर मला जो मार्कर हवाय तो मार्कर मला देतोय आणि मार्करच्या बदल्यात मी पैसे देतोय. सो मार्कर ही जी वस्तू आहे ती एक्सचेंज होतीये, पण हे एक्सचेंज कशाच्या बदल्यात होत आहे तर मी पैसे दुकानदाराला देतोय. म्हणजे सर्टनली वी कॅन से दॅट की इथं ट्रान्झॅक्शन क्रिएट झालेलं आहे, व्यवहार अस्तित्वात आलेला आहे. अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की ट्रान्झॅक्शन हे फक्त गुड्सच्या बाबतीतच क्रिएट होत नाही, गुड्सच्या बाबतीतच अस्तित्वात होत नाही, येत नाही, तर सर्व्हिसेसच्या बाबतीत सुद्धा ते येत असतं. फॉर एक्झाम्पल, आपण डॉक्टरकडे जातो, आपल्याला काहीतरी डिसीज झालेला असतो, आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला आपलं चेकअप करतो, आपली बॉडी असेस करतो आणि मग त्याच्यानंतर मेडिसिन लिहितो. आता इथे कुठल्या वस्तूची देवाणघेवाण तर होत नाहीये, परंतु डॉक्टर आपली बॉडी चेक करतोय आणि त्याच्यानंतर मेडिसिन सजेस्ट करतोय, त्याला सर्व्हिस देणं असं म्हणतात. सो डॉक्टर ही सर्व्हिस देतोय, कशाच्या बदल्यात देतोय तर आपण त्याला फीज पे करणार आहोत. सो ज्या वेळेला exchange of goods or services are taken place for money, it is called as a transaction. आलं लक्षात? आता इथं अजून एक शब्द तुम्हाला आलेला आहे की exchange of goods or services between two persons or parties for money or money's worth. What is mean by money's worth? Money's worth म्हणजे पैसे नाही, पण अशा काही ज्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला पटकन इमिजिएटली यू कॅन कन्वर्ट इट इन टू मनी, अशा काही वस्तू आहेत ज्या पटकन तुम्ही पैशामध्ये कन्वर्ट करता, अशा वस्तूंना मनीज वर्थ असं म्हटलं जातं. सो कधी कधी ट्रान्झॅक्शन पैशाशिवायही घडू शकतं. तुम्ही एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू समोरच्याला देता, ती वस्तू अशी असते की पटकन ती पैशामध्ये कन्वर्ट होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, ज्वेलरी. ज्वेलरी अशी वस्तू आहे की तुम्हाला उद्या वाटलं की मला ती ज्वेलरी विकून पैसे हवेत तर त्याच्यामध्ये तुम्ही लगेच पैसे कन्वर्ट करून घेऊ शकता. सो ट्रान्झॅक्शन जर समजून घ्यायचं असेल तर ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? इट इज एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन्स और पार्टीज फॉर मनीज वर्थ. पैशाच्या बदल्यात दोन व्यक्तीमध्ये जी वस्तूंची देवाणघेवाण होते त्याला ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. या ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेले आहेत. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स. मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स. आता मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन्स which involves exchange of money or money's worth directly or indirectly is called as a monetary transactions. ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसे इन्व्हॉल्व असतात, पैसे सहभागी असतात, पैसे समाविष्ट असतात, त्याच्याशिवाय तो व्यवहार होत नाही, अशा ट्रान्झॅक्शनला
मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. थोडक्यात अगदी साध्या मराठी भाषेमध्ये समजून घ्यायचं झालं तर जे व्यवहार पैशाच्या मदतीने केले जातात त्याला मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स असं म्हटलं जातं. सो ट्रान्झॅक्शन्स विच इन्व्हॉल्व्स मनी और मनीज वर्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली इज कॉल्ड ॲज अ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये मनी किंवा मनीज वर्थ डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली एक्सचेंज केले जातात अशा ट्रान्झॅक्शन्सला मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स असं म्हटलं जातं. आता ही डेफिनेशन समजून घेताना तुम्हाला दोन शब्द समजावून घ्यायचे आहेत. पहिलं म्हणजे व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट एक्सचेंज आणि व्हॉट इज मीन बाय इनडायरेक्ट एक्सचेंज. कारण त्यांनी मीनिंग सांगताना काय सांगितलेलं आहे, ट्रान्झॅक्शन विच इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली. सो डायरेक्टली कधी एक्सचेंज होतात पैसे आणि इनडायरेक्टली पैसे कधी एक्सचेंज होतात ते आता आपण समजावून घेऊ. माझा मोबाईल खराब झालाय, मी मोबाईल शॉपिंग मध्ये जातो, त्याला विचारतो बाबा छानसा मोबाईल मला दाखवतो, शॉपकीपर मला एक 30,000चा मोबाईल दाखवतो. मी माझ्या पॉकेट मधून पैसे काढतो, पैसे देतो, मोबाईल घेतो. आता व्हॉट हॅपन्स हिअर ऍक्च्युअली, मी मोबाईल घेतोय आणि पैसे देतोय. म्हणजे इथं जे ट्रान्झॅक्शन होतंय, जे एक्सचेंज होतंय ते डायरेक्टली होतंय पैशामध्ये, पैसेच डायरेक्टली दिले जात आहेत. ओके, सो इथं जे एक्सचेंज अस्तित्वात आलेलं आहे ते डायरेक्ट एक्सचेंज म्हणता येईल, कारण मी मोबाईल घेतोय आणि डायरेक्ट पैसे देतोय. इनडायरेक्ट थिंग असंच इथं काही सुद्धा नाही, म्हणून याला म्हणणार तुम्ही डायरेक्ट एक्सचेंज. आता त्या मिनिंग मध्ये अजून एक वर्ड आलाय इनडायरेक्ट. आता व्हॉट इज मीन बाय इनडायरेक्ट एक्सचेंज. आता बघा माझ्याकडे एक 4 व्हीलर आहे, ती 4 व्हीलर मला विकायची आहे आणि ऍट द सेम टाइम मला नवीन 4 व्हीलर विकत घ्यायची. आता नवीन 4 व्हीलर मी विकत घ्यायला गेलो, प्राइसची इन्क्वायरी केली, त्याने मला प्राइस सांगितली 9 लाख रुपये. त्याच वेळेला मी माझी जुनी 4 व्हीलर घेऊन गेलो होतो, माझी जुनी 4 व्हीलर त्यांना दाखवली, त्यांनी ती असेस केली, एक्झामिन केली आणि त्यांनी मला सांगितलं की या तुमच्या गाडीचे आम्ही तुम्हाला 2 लाख रुपये देऊ शकतो. आता बघा मला नवीन गाडी विकत घ्यायची आणि माझी जुनी गाडी मी त्यांना विकणार. आता नवीन गाडीची किंमत त्यांनी मला सांगताना सांगितली होती 9 लाख रुपये, पण मी माझी जुनी गाडी त्यांना विकल्यामुळं ऍक्च्युअल कॅश पेमेंट किती करणार आहे मी त्यांना, तर 7 लाख रुपये. सो मी गाडी एका बाजूने घेतोय 9 लाख रुपयाची आणि डायरेक्टली कॅश किती देतोय, 7 लाख रुपये. मग 2 लाख रुपये का देत नाहीये, तर 2 लाख रुपये मी कॅश न देता माझी जुनी गाडीच त्यांना देऊन टाकली. सो असं म्हणता येईल का मी गाडी 7 लाख रुपयाला घेतली, नाही, गाडी मी 9 लाख रुपयालाच घेतलेली आहे. फक्त डायरेक्टली आय पेड कॅश ₹7 lakh and I paid indirectly cash of ₹2 lakh. How it's happened actually? Indirectly कशी पे केली मी कॅश त्यांना, तर माझी जुनी गाडी त्यांना दिलेली. So whenever any transaction involve exchange of money or money's worth directly or indirectly, it is called monetary transaction. जेव्हा जेव्हा पैशाच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होते, मग डायरेक्टली होऊ द्या किंवा इनडायरेक्टली होऊ द्या, त्याला तुम्ही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स असंच म्हणणार. मी गाडी त्यांना दिलीये, पैसे दिलेले नाहीयेत, म्हणून हे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन होणार नाही. गाडी जरी दिली तरी गाडी कशी दिली मी, त्या गाडीची जी काही व्हॅल्यू आहे दे कॅल्क्युलेट व्हॅल्यू इन मनी ऑफ दॅट 4 व्हीलर. त्यांनी त्या गाडीचे पैसे मला सांगितले पैशामध्ये आणि मग मला ज्या नवीन गाडीचे पैसे द्यायचे होते त्यांना, त्याच्यातून त्यांनी ते पैसे डिडक्ट करून घेतले. सो डायरेक्टली मी पैसे दिले नाहीत, गाडी दिली, म्हणून त्याला तुम्ही म्हणणार इनडायरेक्ट पेमेंट. इनडायरेक्ट पेमेंट ऑल्सो कन्सिडर्ड इन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. आलं लक्षात? सो आपण ट्रान्झॅक्शनचा जो पहिला प्रकार पाहिला ज्याच्यावर जो आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे असे ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये कॅश डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इन्व्हॉल्व असते. Transaction which involves money or money's worth directly or indirectly is called as a monetary transactions. तुम्ही ज्या ज्या वेळेला पैशाने तो व्यवहार करणार, पैसा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार, त्याला सगळ्यांना मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स असं म्हटलं जातं.
दैनंदिन जीवनामध्ये आपण जे सगळे व्यवहार करतोय सध्या, तुम्ही काहीही घ्या, काहीही करा, these all transactions called as a monetary transactions. कारण जे काही आपण करतोय त्या सगळ्यांमध्ये मनी इन्व्हॉल्व. तुम्हाला एकदा तुम्ही घरातून बाहेर पडला की व्हॉट एव्हर यू परचेस, व्हॉट एव्हर यू ईट, यू हॅव टू पे मनी. तुम्हाला ते कशाच्या स्वरूपात त्याचं पेमेंट करावं लागतं, कन्सिडरेशन द्यावं लागतं, मनी. सो आता जे दैनंदिन जीवनाचे व्यवहार सगळे चाललेले असतात, दिस ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ओनली, बिकॉज दिस ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी. तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही काय करताय, काहीतरी घेता, पैसे देता, काहीतरी खाता, पैसे देता, प्रत्येक ठिकाणी पैसे इन्व्हॉल्व आहेत, म्हणून त्याला म्हणणार मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. सो आपण ट्रान्झॅक्शन म्हणजे काय पाहिलं, ट्रान्झॅक्शन नंतर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय पाहिलं. या मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे तुम्हाला अजून दोन प्रकार दिले. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन. What is mean by cash transactions? A business transaction in which cash is paid or received immediately. A business transaction in which cash paid or received immediately is known as a cash transactions. असे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स ज्याच्यामध्ये कॅश त्वरित इमिजिएट पटकन दिली किंवा घेतली जाते, अशा सगळ्या ट्रान्झॅक्शन्सला कॅश ट्रान्झॅक्शन्स असं म्हटलं जातं. आता कॅश इमिजिएटली देणं म्हणजे काय, तर ज्या वेळेला तुम्ही कोणती वस्तू घेता, तुम्ही कोणती सर्व्हिस अवेल करता, त्यावेळेला लगेचच तुम्हाला पेमेंट करावं लागतं, त्याला तुम्ही म्हणणार कॅश ट्रान्झॅक्शन. इन दिस टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन वी कॅनॉट पोस्टपोन द पेमेंट ऑफ कॅश. आपण या ट्रान्झॅक्शन मध्ये कॅशचं पेमेंट पोस्टपोन करू शकत नाही. नाही रे बाबा, माझं पॉकेट घरी विसरलं, मग मी 3 दिवसानंतर तुला देतो, मग 2 दिवसानंतर देतो, असं म्हणता येत नाही. तशा ट्रान्झॅक्शनला कॅश ट्रान्झॅक्शन म्हणता येत नाही. A business transaction in which cash paid or received immediately is called as a cash transaction. म्हणजेच काय, असा व्यवहार ज्याच्यामध्ये तुम्हाला तो व्यवहार झाला की पटकन कॅश द्यावी लागते. मी मोबाईल घ्यायला जातो, पटकन पैसे देतो. मी मंडई मध्ये जातो, भाजी घेतो, व्हेजिटेबल्स घेतो, पटकन पैसे देतो. मी बस मध्ये बसतो कुठेतरी जायला, मला तिकीट काढल्याशिवाय ते प्रवास करू देत नाही. हे सगळे ट्रान्झॅक्शन जे बघताय तुम्ही जे दररोज डे टू डे लाईफ मध्ये करत असता, त्या सगळ्या ट्रान्झॅक्शनला आपण कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतो. का कॅश ट्रान्झॅक्शन म्हणायचं, कारण जसं ते एक्सचेंज टेक प्लेस होतंय, जसं तुम्ही ती वस्तू घेताय, इमिजिएटली यू नीड टू पे देम कॅश. जे काही तुम्ही घेताय, जी वस्तू घेताय, जी सर्व्हिसेस घेताय, ते अवेल केलं की तुम्हाला लगेचच कॅश द्यावी लागते. मग आज उद्या परवा 10 दिवसांनी, महिन्याने, 2 महिन्याने असं पोस्टपोन तुम्ही त्या गोष्टीला करू शकत नाही, म्हणून त्यांना म्हणायचं कॅश ट्रान्झॅक्शन. सो ज्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये कॅश इमिजिएटली पे केली जाते त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. आता जे आपण सगळीकडे व्यवहार करतो, ऑलमोस्ट 95 to 98% हे कॅश ट्रान्झॅक्शन असतात. जर तुमच्या कोणी ओळखीचा असेल आणि तो वस्तू विकल्यानंतर पैसे द्यायची तुमची वाट पाहणार असेल, तरच तुम्ही पैसे आत्ता न देता नंतर कधीतरी देऊ शकता. पण हे फार रेअरिटी असते, रेअर केस असतात. ओके. So business transaction in which cash paid or received immediately is called as a cash transaction. आता दुसरा प्रकार जो आहे तो त्यांनी आपल्याला दिलेला आहे अभ्यासाला, that is credit transactions. A business transactions in which cash is not paid immediately. ज्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये कॅश इमिजिएटली पे केली जात नाही. अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज one in which cash is not paid or received immediately at the time of transaction, but it is paid or received at a later date.
आता बघा हे नेमकं कॅश ट्रान्झॅक्शनच्या उलट आहे. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आपण पाहिलं, बिझनेस ट्रान्झॅक्शन इन विच कॅश रिसिव्ड और पेड और रिसिव्ड इमिजिएटली ऍट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन इज हॅपनिंग. ते ट्रान्झॅक्शन ज्या वेळेला सुरू असतं त्याच वेळेला तुम्ही कॅश देता किंवा घेता त्याला कॅश ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. क्रेडिट ट्रान्झॅक्शन अगदी त्याच्या उलट आहे. A business transaction in which cash is not paid or received immediately at the time of transaction but paid or received at a later date is called as a credit transaction. असं ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये व्यवहार होतोय त्यावेळेला वस्तू विकत घेताय, सर्व्हिसेस विकत घेताय, त्यावेळेला तुम्ही त्या वस्तू किंवा सर्व्हिसेसचं पेमेंटच करत नाही. तुम्ही म्हणता 8 दिवसानंतर मी तुला देतो, 15 दिवसानंतर तुम्हाला देतो, 1 महिन्यानंतर देतो, 6 महिन्यानंतर देतो. असं पेमेंट पोस्टपोन केलं जातं. पेमेंट फ्युचर डेट मध्ये केलं जातं, इमिजिएटली केलं जात नाही. त्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं आपल्या कॉमर्सच्या किंवा अकाउंटिंगच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. सो आता क्रेडिट ट्रान्झॅक्शनची जर उदाहरणं बघायची झाली तर बऱ्याचशा कंपनीज स्कीम काढतात की तुम्ही 1,000 रुपये डाऊन पेमेंट करा, 2,000 रुपये डाऊन पेमेंट करा आणि बाकीचे जे उरलेले पैसे आहेत त्या प्रोडक्टचे घेण्याचे ते तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये पे करा. आता होतं काय, 10,000ची ती वस्तू असेल तर 1,000 2,000 इमिजिएटली पे केले जातात. नो डाऊट ते तेवढेच पे केले जातात. 2,000 म्हणजे वस्तूची किंमत नसते. 2,000 पे केले म्हणून सगळं पेमेंट केलं गेलं का, नाही, अजून बाकी आहेत ना, म्हणून त्याला म्हणायचं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कारण मी 10,000ची वस्तू घेतलेली आहे, मी 2,000 पेमेंट केलं आणि 8,000 रुपयाची आहे, मी इन फ्युचर कधीतरी करणार आहे. So when business transaction is taken place, but payment is made at some future date, it is called as a credit transactions. So बेसिक आपण ट्रान्झॅक्शन म्हणजे काय पाहत होतो, त्या ट्रान्झॅक्शनचे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स हे आपण प्रकार पाहिले. त्याच्यामध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे आपण कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स हे दोन प्रकार पाहतोय. ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये इमिजिएटली कॅश दिली जाते त्याला म्हणणार तुम्ही कॅश ट्रान्झॅक्शन्स, आणि ज्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये कॅश इमिजिएटली दिली जात नाही, नंतरच्या तारखेला दिली जाते, पेमेंट इज मेड ऍट सम लेटर डेट, नंतरच्या तारखेला दिली जाते, त्याला म्हणायचं क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. सो हे सुद्धा ट्रान्झॅक्शन्स आपल्याकडे होत असतात. जसं मी एक उदाहरण सांगितलं की तुम्ही इन्स्टॉलमेंट वरती कोणती वस्तू घेतली, किंवा बऱ्याचशा एक तुमच्या अगदी निगडीत उदाहरण सांगितलं तर ट्युशन्स. तुम्ही जे ट्युशन्स लावता त्याच्यामध्ये बऱ्याच क्लासेस मध्ये ऍट द बिगिनिंग फीस घेतली जात नाही. तुम्हाला ते टीच करतात आणि जसं पॅरेंट्सला पॉसिबल होतं तसं तसं फीचं पेमेंट केलं जातं. व्हॉट यू आर डुईंग, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. तुम्ही सर्व्हिसेस तुमच्या टीचर्स कडून अगोदर घेताय आणि पेमेंट मात्र कधीतरी फ्युचर डेटला करताय. सो मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की या ज्या कन्सेप्ट आहेत त्या लिटरल वर्ड मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं नाही, की बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन विच कॅश पेड और रिसिव्ड इमिजिएटली इज कॉल्ड एज अ कॅश ट्रान्झॅक्शन. असं वर्ड लिटरल मिनिंग आपल्याला लक्षात ठेवायचं नाही, तर ते अंडरस्टँड करून घ्यायचं आहे की कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय. तर ज्या वेळेला आपण आपल्या पॉकेटमध्ये पैसे काढून समोरच्या लगेच देतो, ज्या वेळेला व्यवहार होतो त्यावेळेला देतो, त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. संपलं. कारण पुढं गेल्यानंतर हेच शब्द तुम्हाला वापरण्यात येणार आहेत सिलेबस मध्ये वगैरे किंवा प्रॅक्टिकली ज्यावेळेस तुम्ही काम कराल, पण त्यावेळेला हे वन वर्ड आन्सर मध्ये लिहा की व्हॉट इज मीन बाय कॅश ट्रान्झॅक्शन असं विचारलं जात नाही. ते डायरेक्ट कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असे सब शब्द येत जातात आणि तुम्ही फक्त लिटरल मिनिंग जर लक्षात ठेवलं असेल ते चुकून विसरलं तर तिथं कन्फ्युज व्हायला होतं की हे म्हणजे नक्की काय. So we need to understand these concept thoroughly. तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे हा कन्सेप्ट समजावून घ्यायचे की हे म्हणजे नक्की काय. जेव्हा कॅश दिली जाते डायरेक्टली त्याला म्हणायचं कॅश ट्रान्झॅक्शन, आणि जेव्हा कॅश व्यवहार घडते वेळी दिलीच जात नाही, कधीतरी नंतर 15 दिवसानंतर, महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर दिली जाते, त्याला म्हणायचं क्रेडिट ट्रान्झॅक्शन.
ज्या ज्या वेळेला तुम्ही काय घरातून घ्यायला बाहेर पडाल त्या त्या वेळेला तुम्हाला या टर्म समोर यायला पाहिजे. अरे मी दुकानदाराला पैसे दिले, त्याच्याकडून वस्तू घेतली, अरे ट्रान्झॅक्शन झालं. बिकॉज देर इज अ एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस फॉर मनी. मी त्याला पैसे दिले, त्याने मला वस्तू दिली, वस्तू दिल्या गेल्या, पैसे दिले, म्हणजे ट्रान्झॅक्शन अस्तित्वात आलं. मनी इज पेड इमिजिएटली ऑन द हॅपनिंग ऑफ ट्रान्झॅक्शन, देर इज अ कॅश ट्रान्झॅक्शन. दिस इज कॅश ट्रान्झॅक्शन. ह्या इमिजिएटली तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये लक्षात यायला पाहिजे. हे फक्त पुस्तकात नाहीये. पुस्तकासाठी आपल्याला अभ्यास पण करायचा नाहीये. इतिहास, भूगोल, हिस्ट्री, जिओग्राफी जे तुम्ही शिकलाय, जे तुम्हाला कॉमर्स मध्ये ऍप्लिकेबल होणारही नाही तितकंसं, कॉमर्स फील्ड मध्ये तुम्ही करिअर करायला गेला. पण या ज्या टर्म्स, हा जो सिलेबस तुम्ही शिकणार आहे ना, तो दररोज तुमच्या समोर येणार आहे. सो तुम्हाला याचा व्यवस्थित अंडरस्टँड करून अभ्यास करायचा आहे. पाठांतर करून शिकण्याचा अकाउंट हा विषय नाही. जरी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला अकाउंट मध्ये करायचे असतील, तर ऑल दोज प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आर बेस्ड ऑन द थेअरी. आणि थेअरी जेवढी चांगली तुम्ही समजून घ्याल, तेवढे प्रॉब्लेम तुम्हाला ते अतिशय चांगल्या पद्धतीत सोडवता येतील. सो सुरुवातीपासूनच 11वीत आलेला आहात, सुरुवातीपासूनच आपल्याला करेक्ट माइंडसेटने अभ्यास करायचा आहे. आणि माइंडसेट जेवढा करेक्ट असेल, मेंटल अप्रोच जेवढा स्ट्रेट असेल, तेवढे रिझल्ट फ्रुटफुल असतील. आलं लक्षात? सो व्यवस्थित अंडरस्टँड करून अभ्यास करण्याकडे लक्ष द्या. नुसतं वर्ड बाय वर्ड पाठांतर करायचं नाही ते परीक्षेत लिहायचं, असं करू नका. तसं अकाउंट येत नसतं बिलकुल सुद्धा. सो बॅक टू स्टडीज. आपण ट्रान्झॅक्शनचा पहिला प्रकार पाहून झालेला आहे, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आता आपल्याला दुसरा प्रकार पाहायचा आहे, तो म्हणजे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. So what is meant by non-monetary transactions? The transactions which does not involve an exchange of money or money's worth. The transaction which does not involve exchange of money or money's worth. असे ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये पैशाची देवाणघेवाणच होत नाही, त्याला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. लिटरली स्पीकिंग, असे ट्रान्झॅक्शन आता अस्तित्वात नसतात. असे ट्रान्झॅक्शन आता अस्तित्वात नाहीत. हे ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? त्या वस्तूच्या बदल्यात वस्तू देणं किंवा घेणं. कधीतरी जुनी 5वी 6वी 7वीच्या सिलेबस मध्ये तुम्हाला बार्टर एक्सचेंज आठवत असेल, तुम्ही शिकला असेल तर, वस्तू विनिमय पद्धती मराठीमध्ये. व्हॉट इज मीन बाय बार्टर एक्सचेंज? बार्टर एक्सचेंज मध्ये गुड्स आर एक्सचेंज अगेन्स्ट गुड्स विदाउट कन्सिडरिंग देअर व्हॅल्यूज. वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली गेली जाते, घेतली जाते, किंमत वगैरे काय गोष्ट त्याची कन्सिडर केली जात नाही. वाय? कारण त्यावेळेस ज्यावेळेस हे बार्टर एक्सचेंज अस्तित्वात होतं, त्यावेळेस पैसे अस्तित्वातच नव्हते. बिफोर इव्हॉल्युशन ऑफ मनी, बार्टर एक्सचेंज वॉज इन एक्झिस्टन्स. पैसे अस्तित्वात येण्याच्या अगोदरची ही व्यवस्था होती. त्याच्यामध्ये काय केलं जायचं, तर पैसेच अस्तित्वात नव्हते, त्यामुळे एक वस्तू, मला एक वस्तू हवे, मला गहू हवेत, समोरच्याला तांदूळ हवाय, मग माझ्याकडे तांदूळ असेल तर माझे तांदूळ मी त्याला देणार आणि त्याचे गहू तो मला मिळणार. काहीतरी मेजरमेंट ठरलेलं असायचं, पण ते असं एक्सचेंज व्हायचं, त्याच्यामध्ये किंमत वगैरे मोजली जायची, मग एवढे पैसे, असा प्रकार सुद्धा अस्तित्वात नव्हता. सो ट्रान्झॅक्शन्स विच डज नॉट इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ, असे ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये पैसे इन्व्हॉल्व नसतात, पैसे समाविष्ट नसतात अजिबात सुद्धा, अशा ट्रान्झॅक्शन्सला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. आता जर प्रॅक्टिकली आपण विचार करायला गेला तर आता अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन अस्तित्वात नसतात, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. कारण नाउडेज एव्हरीथिंग इज एक्सचेंज फॉर मनी ओनली. आता जे एक्सचेंजेस होत आहेत ते फक्त आणि फक्त पैशाच्या बदल्यातच होत आहेत. बरोबर आहे? An exchange of one thing against another is called as a barter transaction. So इथं त्यांनी सांगितलेलं आहे की वस्तूच्या बदल्यात वस्तू जर तुम्ही खरेदी केली तर त्याला बार्टर एक्सचेंज असं म्हटलं जातं. जसं मी मगाशी सांगितलं होतं की
ही जी बार्टर एक्सचेंज पद्धत होती ती कधी अस्तित्वात होती? बिफोर इव्हॅल्युएशन ऑफ मनी. पैसेच अस्तित्वात आलेले नव्हते त्याच्या अगोदर ही पद्धत अस्तित्वात होती की एकाने एक वस्तू द्यायची त्याच्या बदल्यात दुसऱ्याने वस्तू द्यायची. आता तुम्ही म्हणाल की मगाशी तुम्ही उदाहरण दिलं एक की मी माझी जुनी गाडी दिली आणि नवीन गाडी घेतली मग ती वस्तूच्या बदल्यात वस्तू नाही का झाली. तसं ट्रान्झॅक्शन त्याला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणत नाहीत. फरक लक्षात घ्या. मी डायरेक्ट माझी जुनी गाडी दिली त्याने मला दाखी नवी गाडी दिली असं झालंय का? नाही. गाडी देताना काय झालं होतं? मला नवीन गाडी 9 लाख रुपयाला मिळणार होती. मी माझी जुनी गाडी तिथे घेऊन गेलो त्यांनी गाडी असेस केली आणि त्या गाडीची जी किंमत आहे ती पैशामध्ये सांगितली की ही गाडी आम्ही 2 लाख रुपयाला विकत घेऊ शकतो. मनी इज इन्व्हॉल्ड इन दॅट ट्रान्झॅक्शन. आताच्या कंडिशन मध्ये प्रॅक्टिकली इन डे टू डेज लाईफ नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन हे अस्तित्वात नसतात. तुम्ही वस्तूच्या बदल्यात वस्तू देवाणघेवाण करू शकता. कोणीतरी जुनी ज्वेलरी घेऊन जातं आणि नवी ज्वेलरी घेऊन येतं. म्हणजे त्याला बार्टर एक्सचेंज म्हणायचं का? तर ते मिसअंडरस्टँडिंग करून घ्यायचं नाही आपल्याला. वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जाते पण त्याच्यामध्ये पैसे अस्तित्व इन्व्हॉल्व असतात. कसे? तर जुनी वस्तू ज्यावेळेस ते तुमच्याकडून घेतात तर ती वस्तू डायरेक्टली घेत नाही त्याचं पैशामध्ये कन्व्हर्जन केलं जातं की याची किती किंमत आहे मग तेवढे आम्ही तुम्हाला पैसे देणार. सो money is always there. So exchange of goods and goods are taken place that is called barter transaction जे आता अस्तित्वात नसतं. सो आपण पहिला जो पॉइंट आता आपण पाहून झाला तो म्हणजे ट्रान्झॅक्शन. एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन्स और पार्टीज फॉर मनीज और मनीज वर्क इज कॉल्ड एज अ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार पडतात. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. Monetary transactions are those transactions which involve exchange of money or money's worth directly or indirectly. Monetary transactions again दोन प्रकार पडतात. Cash transactions and credit transactions. A business transactions in which cash paid is paid or received immediately at the time of transaction. ज्या वेळेला ट्रान्झॅक्शन होत असतं त्यावेळेला कॅश दिली किंवा घेतली जात असेल त्याला म्हणणार कॅश ट्रान्झॅक्शन. A business transaction in which cash is not paid or received immediately at the time of transaction, but at a later date, is called as a credit transactions. जेव्हा बिझनेस ट्रान्झॅक्शन होते वेळी कॅश दिली किंवा घेतली जात नाही कधीतरी नंतर घेतली जाते त्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. दुसरा जो प्रकार होता नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन इन विच मनी डज नॉट इन्व्हॉल्व. असे ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये पैसे अस्तित्वातच नसतात. goods are exchanged against goods is called as a monetary transactions. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आपल्याला पाहिजे जी आपल्याला येणार आहे समोर ती म्हणजे एंट्री. एंट्री बऱ्याच वेळेला तुम्हाला असा प्रश्न येणार जर्नल एंट्रीज करा. जर्नल एंट्रीज करा. जर्नल एंट्री म्हणजे काय? मराठीमध्ये सांगायचं झालं तर जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. आता जसं म्हटलं की ट्रान्झॅक्शन होणं म्हणजे काय? पैशाच्या बदल्यात वस्तू दिली किंवा घेतली जाणे. हे जे पैशाच्या बदल्यात वस्तू दिली किंवा घेतली जाते हे जे ट्रान्झॅक्शन होतं हे तुमच्या नोटबुक मध्ये तुमच्या बिझनेसच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवणं म्हणजे एंट्री करणं. आता आपण एक्सप्लेनेशन पुस्तकात दिलंय ते काय बघूया. रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन in a proper form or method in the books of account. Recording of a business transaction in the proper form or method in the books of account is called as an entry. आपण जे अकाउंटिंग करणार आहोत किंवा अकाउंटिंगचा अभ्यास करणार आहोत 11-12 च्या माध्यमातून ते अकाउंटिंग आपल्या पर्सनल ट्रान्झॅक्शनचं बिलकुल सुद्धा नसतं. बिझनेस ट्रान्झॅक्शनचं असतं. आपण जे बिझनेस करतो त्या बिझनेस मध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होत असतात त्या ट्रान्झॅक्शनचं असतं. सो माझं काय आहे? माझं स्टेशनरीचं दुकान आहे. आता स्टेशनरीचं दुकान आहे म्हणजे मी काय वह्या पेन वगैरे स्वतः तयार करतो का? नाही. तर मी मोठ्या डिस्ट्रीब्युटर कडे जातो आणि त्याच्याकडून लार्ज क्वांटिटी मध्ये हे सगळं परचेस करतो. व्हॉट इज टेकिंग प्लेस?
ट्रान्झॅक्शन. व्हॉट इज हॅपनिंग? मी त्याच्याकडे जातो, त्यांना म्हणतो मला एकदम 1000 नोटबुक हव्यात. मग ते 1000 नोटबुक मला देतात, ते म्हणतात पैसे, मी त्यांना पैसे देतो. पैसे इमिजिएटली देत असेल तर त्याला म्हणणार कॅश ट्रान्झॅक्शन. मी त्यांना म्हटलं की पैसे मी तुम्हाला 15 दिवसानंतर देईन, तर त्याला म्हटलं जातं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. पण व्हॉट इज टेकिंग प्लेस? बेसिकली ट्रान्झॅक्शन, बिकॉज आय एम टेकिंग नोटबुक अँड गिव्हिंग मनी टू देम. सो हे जे ट्रान्झॅक्शन होतं, हे जे ट्रान्झॅक्शन माझ्या बिझनेसच्या बाबतीत अस्तित्वात आलेलं आहे, हे ट्रान्झॅक्शन माझ्या बिझनेसच्या वहीमध्ये व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये लिहिणे म्हणजे एंट्री होय. रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन, रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म और मेथड इन बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड एज एंट्री. त्याला काय म्हटलं जातं? एंट्री म्हटलं जातं. रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म और मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड एन एंट्री. तुमचे जे बिझनेस मध्ये व्यवहार होत राहतात, ते व्यवहार तुम्ही कुठेतरी वहीवरती लिहून ठेवणे. आता लिहून ठेवणे म्हणजे काय? हे पान सापडले, मला इथं लिहायचं, मग कुठल्या तरी शेवटच्या पेजवरती लिहायचं, असं नाही. तर सिस्टमॅटिकली लिहून ठेवणे, त्याला एंट्री करणं असं म्हणतात. आपल्याला गव्हर्नमेंटने अकाउंट कसं मेंटेन करायचं, कोणत्या बुक्स मध्ये ते मेंटेन करायचं, हे सगळं सांगितलेलं असतं. ओके, ते सगळं सांगितलेलं असतं. तर सांगितलेल्या पद्धतीने आपण जे जे आपल्या बिझनेस मध्ये ट्रान्झॅक्शन करतोय, ते प्रत्येक ट्रान्झॅक्शन लिहून घेणे, त्याला एंट्री असं म्हटलं जातं. रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म और मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड एन एंट्री. आलं लक्षात? कोणताही बिझनेस ट्रान्झॅक्शन असू द्या, मग ते कितीही असू द्या. तुम्ही म्हणाल माझा 100 कोटीचा टर्नओव्हर आहे, मग असे हजारो लाखो ट्रान्झॅक्शन होतात, मग ते हजारो लाखो लिहायचे लिहावेच लागतात. तो अकाउंटिंगचा रूल आहे की जे जे ट्रान्झॅक्शन तुम्ही करता, त्या वेळेला तुम्हाला ते झालेलं ट्रान्झॅक्शन हे लिहून घ्यायचं आहे. आलं लक्षात? सो एंट्री जो हा शब्द आहे, ते म्हणजे काय आहे? रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म और मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड एज एंट्री. ओके, पुढचं आहे नॅरेशन. नॅरेशन इन सिंपल टर्म्स, एक्सप्लेनेशन. नॅरेशन म्हणजे काय? एक्सप्लेनेशन. A brief explanation of the business transaction for which an entry is passed is called as narration. A brief explanation. A brief explanation of a business transaction for which an entry has been passed. Your entry is passed is called as narration. तुमचं जे बिझनेस ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, त्या बिझनेस ट्रान्झॅक्शन बद्दल तुम्ही थोडीशी माहिती लिहिणं म्हणजे नॅरेशन. आता हे नॅरेशन का लिहायचं असतं? तुम्ही म्हणाल इथे एंट्री तर केली ना आम्ही. सो जो फॉर्मॅट दिलेला असतो, तो एकदम छोटा छोटा असतो. त्या एंट्री मध्ये काय केलं, किती केलं हे कळत नसतं. समजा मी असं बुक्स परचेस केले, नोटबुक परचेस केले, 1000 नोटबुक परचेस केले, 1000 पेन परचेस केले, 1000 पेन्स परचेस केल्या. तर मी माझ्या जी एंट्री करणार आहे, ती एंट्री कशी केली जाते? मी फक्त करणार परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. माझ्याकडे मी वस्तू परचेस केल्या म्हणून परचेस अकाउंट डेबिट झालं, आणि कॅश दिली म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट झालं. सो मी जे खरेदी केलं आहे, पेन, पेन्सिल, नोटबुक, त्याच्यासाठी मी एंट्री केली की परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, आणि पैसे पण लिहिले. आता याच्या खाली जर एक्सप्लेनेशन मी नाही लिहिलं, तुम्ही काय परचेस केलं, कितीला केलं, कोणकोणत्या क्वांटिटी मध्ये केलं, हे काय क्लिअर होत आहे का? ह्या दोन शब्दामधून जी एंट्री केलेली आहे, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री केली जाते. आता त्याच्यातून मला काय कळतंय का की मी किती परचेस केलं, मग पेन्सिल किती होत्या, रबर किती होत्या, बुक्स किती होते, शार्पनर किती होते, हे काय क्लिअर होतंय का? नाही. सो नॅरेशन म्हणजे काय? अ ब्रीफ एक्सप्लेनेशन फॉर अ बिझनेस ट्रान्झॅक्शन
a brief explanation of a business transaction for which an entry is passed. जे बिझनेस ट्रान्झॅक्शन केलेलं आहे आपण, ज्याची एंट्री पास झालेली आहे, अशा त्या बिझनेस ट्रान्झॅक्शनचं ब्रीफ मध्ये एक्सप्लेनेशन लिहिणं म्हणजे नॅरेशन लिहिणं. सो नॅरेशन कसं लिहिणार? आपण इथे एंट्री काय लिहिली? एंट्री लिहिली परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग नॅरेशन कसं लिहायचं असतं? तर नॅरेशन लिहिण्यासंदर्भात काही नियम आहेत. ओके, पहिला नियम काय आहे? तर ते ब्रॅकेट मध्ये असलं पाहिजे. नॅरेशनची सुरुवात ब्रॅकेट मध्येच होते. ब्रॅकेटने सुरुवात करायचं, एंड पण ब्रॅकेटने करायचं. ब्रॅकेट मध्ये असलं पाहिजे आणि सुरुवात बिंग ने करायची. याच्या पुढे तुम्हाला जे काय एक्सप्लेनेशन लिहायचं ते लिहायचं. सो नॅरेशन लिहित असताना ब्रॅकेट असलं पाहिजे, बिंग असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते नॅरेशन लिहिणार. आता फॉर एक्झाम्पल मी मगाशी सांगितलं की आपण नोटबुक परचेस केल्या, पेन्सिल परचेस केले, इरेजर परचेस केले आणि 1 लाख रुपये समोरच्याला दिले. मग मी फक्त एंट्री करताना काय केली? परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट 1 लाख. ती झाली माझी एंट्री. ही एंट्री कशी करायची, काय करायची नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत. फक्त ही झाली एंट्री. मग त्याचं एक्सप्लेनेशन काय देणार मी? तुम्ही 1000 पेन परचेस केले, 500 इरेजर परचेस केले, 500 पेन्सिल परचेस केले आणि त्याची प्रत्येकाची किंमत एवढी एवढी होती. हे थोडक्यामध्ये लिहिणं त्या एंट्रीच्या खाली, त्याला नॅरेशन असं म्हटलं जातं. अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ अ ट्रान्झॅक्शन फॉर विच अन एंट्री इज पास्ड इज कॉल्ड ॲज अ नॅरेशन. ज्या बिझनेस ट्रान्झॅक्शन साठी आपण एंट्री पास केलेली आहे, त्या बिझनेस ट्रान्झॅक्शनची थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचं असतं, त्याला नॅरेशन असं म्हटलं जातं. नॅरेशन सुरुवात ब्रॅकेटमध्ये, एंड ब्रॅकेटने आणि त्या वाक्याची सुरुवात ही बिंग ने करावी लागते. नॅरेशन शुड बी स्टार्टेड विथ बिंग ओनली. तुम्हाला पाहिजे तसं करता येत नाही. फॉर अकाउंट there is some rules and regulations and you need to follow all of them. जेवढे काय असतील ते सगळे तुम्हाला फॉलो करावे लागतात. मला माझ्या वाटतंय तसंच मी अकाउंटिंग करणार, मग माझा बिझनेस आहे मी काही करू शकतो असं तुम्हाला करता येत नाही. सो एंट्री म्हणजे काय पाहिलं आपण, नॅरेशन म्हणजे काय पाहिलं. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे गुड्स. वारंवार हा शब्द आहे गुड्स परचेस्ड. गुड्स परचेस. गुड्स म्हणजे मग कोणती वस्तू आहे का ठराविक एक? मोबाईल म्हणजे गुड्स, पेन म्हणजे गुड्स, पेन्सिल म्हणजे गुड्स, नोटबुक म्हणजे गुड्स, टेबल म्हणजे गुड्स, टीव्ही म्हणजे गुड्स, अशी कोणती एक वस्तू आहे का? तर नाही. आता गुड्स म्हणजे काय ते बघूया. द टर्म गुड्स रेफर टू मर्चंडाइज, कमोडिटीज और आर्टिकल्स और थिंग इन विच ट्रेडर ट्रेड्स. तर गुड्स म्हणजे अशी कोणती वस्तू नाही, तर गुड्स रेफर टू commodities, articles or things in which trader trades. जो ट्रेडर ट्रेड्स म्हणजे व्यापारी ज्या गोष्टीमध्ये व्यापार करतोय. एखादा व्यापारी आहे तो ज्या त्याच्या व्यापारामध्ये ज्या वस्तू विकतोय त्याला तो गुड्स असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल भाजीवाला आहे. भाजीवाला काय विकतो? तो भाजी विकतो, कांदे, बटाटे, वांगे, भाजी. तर भाजीवाल्याच्या दृष्टिकोनातून कांदे, बटाटे, वांगी ह्या सगळ्या वस्तू झाल्या गुड्स. फार्मासिस्ट आहे, मेडिकल टाकलेलं आहे त्यांनी, त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतं? मेडिसिन अँड ड्रग्स. सो फार्मासिस्टच्या दृष्टिकोनातून मेडिसिन अँड ड्रग्स ह्या झाल्या त्याच्या गुड्स. माझं स्टेशनरीचं शॉप आहे, माझ्याकडे पेन्सिल, इरेजर, पेन सगळं 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 मी, त्याला मी म्हणणार माझ्या गुड्स. सो गुड्स रेफर टू द कमोडिटीज, आर्टिकल्स और थिंग्स इन विच ट्रेडर ट्रेड्स. एखादा व्यापारी त्याच्या दुकानामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तूमध्ये तो डील करत असतो, व्यापार करत असतो त्याच्या वस्तूंचा, त्या सर्वांना गुड्स असं म्हटलं जातं. सो गुड्स म्हणजे अशी कोणती ठराविक वस्तू नाहीये की मोबाईल म्हणजेच गुड्स, पेन म्हणजेच गुड्स. व्यापारी जो त्या व्यापारात तो ज्या वस्तूंचा व्यापार करत असेल त्याच्या दृष्टिकोनातून त्या सर्व गुड्स झाल्या. भाजीवाल्याच्या दृष्टिकोनातून भाज्या ह्या सगळ्या गुड्स झाल्या. मेडिकलच्या दृष्टिकोनातून ड्रग्स, मेडिसिन हे सगळं गुड झालं. स्टेशनरीच्या दृष्टिकोनातून स्टेशनरीचे पेन, पेन्सिल ते सगळं गुड झालं. मोबाईल शॉपीच्या दृष्टिकोनातून मोबाईल्स, चार्जर्स, कव्हर्स हे सगळं गुड झालं. इलेक्ट्रॉनिक शॉपच्या दृष्टिकोनातून टीव्ही, फ्रीज,
ओन या सगळ्या वस्तू गुड्स झाल्या. सो एखादा व्यापारी ज्या वस्तूमध्ये डील करत असेल, ज्या वस्तूंचा तो व्यापार करत असेल, त्या सर्वांना गुड्स असं म्हटलं जातं. गुड्स रेफर टू द कमोडिटीज, आर्टिकल और थिंग्स इन विच ट्रेडर ट्रेड्स. एखादा व्यापारी ज्या गोष्टीमध्ये डील करतो त्याला गुड्स असं म्हटलं जातं. आलं लक्षात? आता आपण पुढची टर्म पाहणार आहोत, कॅपिटल. The total amount invested in the business, the total amount invested into the business by the owner is called as a capital. बिझनेसचा जो मालक असतो तो बिझनेस मध्ये जे काही पैसे टाकतो त्या सगळ्या पैशांना कॅपिटल असं म्हटलं जातं, ज्याला मराठीत भांडवल असं म्हटलं जातं. So whenever any person start a business, he need to put in some money there. Whatever amount of money he is investing in that business is called as a capital. जेवढे काही पैसे आपण त्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करू त्याला कॅपिटल असं म्हटलं जातं. कुणी पण पैसे बिझनेस केलं तर त्याला इन्व्हेस्ट केलं तर त्याला कॅपिटल म्हणणार का? तर बिलकुल नाही. बिझनेसचा जो ओनर आहे तो जे पैसे बिझनेस मध्ये टाकतो त्याला कॅपिटल असं म्हटलं जातं. आता इथे एक गोष्ट महत्वाची समजून घ्यायची, नेहमी प्रत्येक वेळेला पैसेच द्यावे असं काही नाहीये. माझा क्लासचा बिझनेस आहे, मी काय केलं, मी व्हाईट बोर्ड विकत घेतलाय, मी बेंच विकत घेतलेले आहेत, दॅट इज ऑल्सो कॅपिटल. कारण व्हाईट बोर्ड आणि बेंच हे पैसे देऊन विकत घ्यावे लागले असतील ना, आणि बिईंग ओनर मी ते सगळे पैसे दिलेले आहेत. सो जेव्हा कोणी कोणता बिझनेस सुरू करतो त्या बिझनेस मध्ये जे पैसे टाकले जातात त्याला कॅपिटल असं म्हटलं जातं. A total amount of money invested into the business by owner is called as a capital. As simple as that. Okay? शेवटची कन्सेप्ट आपण आज पाहणार आहोत ती आहे ड्रॉइंग्स. The amount of cash or value of goods or asset withdrawn from the business by the partner owner for the personal use is called as a drawing. जे काही बिझनेस मधून तुम्ही पैसे काढता the amount of cash or value of goods or assets withdrawn from the business by the owner for personal use called as a drawing. जसं total amount invested into the business by the owner called as a capital, तसं amount withdrawn from the business is called as a drawing. Drawing can be in the form of cash, goods or asset. फक्त पैसे काढले बिझनेस मधून तरच काय ड्रॉइंग झालं असं म्हणता येत नाही. ड्रॉइंग 3 पद्धतीत होऊ शकते. तुम्ही बिझनेस मधून पैसे घरी काढून घेऊन जाऊ शकता, तुम्ही बिझनेस मध्ये ज्या वस्तू विकताय त्याच घरी घेऊन जाऊ शकता, किंवा बिझनेसचे एखादा ऍसेट घेऊन जाऊ शकता. आता फॉर एक्झाम्पल आय एम रनिंग अ ट्युशन, ओके, आय एम रनिंग अ प्रायव्हेट क्लास. मला माझ्या एका स्टुडंटने पैसे दिलेले आहेत. आता माझा क्लासचा बिझनेस आहे, ते पैसे फीचे दिलेले आहेत, ते कोणाची फी आहे तर ती क्लासची फी आहे. जरी मी टीचर असलो, माझाच क्लास असला तरी मी स्वतः आणि माझा क्लास ह्या दोन्ही वेगवेगळ्या एंटिटी आहेत. सो फी क्लासची आलेली आहे, पण मला अर्जंट पैसे लागतात म्हणून मी तेच पैसे वापरले माझ्या पर्सनल यूज साठी, तर त्याला मी म्हणणार ड्रॉइंग, कारण मी बिझनेसचे पैसे पर्सनल यूज साठी वापरले. आता मी काय वापरलंय? कॅश. आता माझी मोबाईल शॉपी आहे, माझा स्वतःचा मोबाईल पाण्यात पडला आणि खराब झाला. आता मी दुसरीकडे जाऊन विकत घेणार आहे का? नाही, मी दुकानात जातो आणि छानसा एखादा पीस बघतो आणि घेतो. व्हॉट आय एम डुईंग हिअर, मी गुड्स घेतली माझ्या बिझनेस मधून, एक वस्तू. गुड्स मगाशीच आपण डेफिनेशन बघितली, गुड्स रेफर्स टू कमोडिटी, आर्टिकल और थिंग इन विच ट्रेडर ट्रेड्स. मी कशामध्ये ट्रेडिंग करतोय? मोबाईल मध्ये ट्रेडिंग करतोय. सो माझ्या दृष्टीने गुड्स काय झाली? मोबाईल काय आहे? गुड्स आहे. सो मी एक मोबाईलच काढून घेतला.
सो व्हॉट हॅपनिंग हिअर, मी कॅश घेत नाहीये माझ्या बिझनेस मधून, आता मी वस्तू काढून घेतोय, तरी पण त्याला मी ड्रॉइंग. माझ्या मोबाईलच्या शोरूम मध्ये एसी आहे, माझ्या घरातला एसी बंद पडला, मी मोबाईल शोरूम मधला एसी काढून घरी आणला. व्हॉट इज हॅपनिंग? आता हे एसी म्हणजे गुड्स नाहीये, मी काही एसी विकत नाहीये, मी मोबाईल विकतोय, पण एसी हे माझा असेट आहे, माझी बिझनेसची प्रॉपर्टी आहे, तीच उचलून मी घरी आणली. सो आपण ऍसेट पण विड्रॉल करू शकतो आणि त्याला पण ड्रॉइंग म्हटलं जातं. सो वेनेवर एनी अमाउंट ऑफ कॅश, गुड्स or asset is withdrawn from the business by the owner for personal use is called as a drawing. जेव्हा जेव्हा बिझनेस मधून ओनर कॅश काढू द्या, गुड्स काढू द्या किंवा ऍसेट काढू द्या, त्याला ड्रॉइंग म्हटलं जातं. सो शेवटी बिझनेस मध्ये जे पैसे ओनर कडून टाकले जातात त्याला कॅपिटल म्हटलं जातं, आणि बिझनेस मधले जे पैसे ओनर काढून घेतोय त्याला ड्रॉइंग असं म्हटलं जातं. आता तुमचं थोडस इथं कन्फ्युजन होईल की माझाच बिझनेस आहे मग मी कसं काढून घेतलं असं तुम्ही म्हणताय. तर अकाउंटिंग जे तुम्ही शिकताय आता त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट काय असते की तुम्ही स्वतः आणि तुमच्या बिझनेस ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुमचं पर्सनल लाईफ वेगळं आहे, तुमचा बिझनेस वेगळा आहे. सो बिझनेस मधून ज्या ज्या वेळेला तुम्ही तुमचा स्वतःचा जरी बिझनेस असला तरी बिझनेस मधून ज्या ज्या वेळेला तुम्ही घेणार त्यावेळेस ते तुम्ही घेतलं असं दाखवलं जाईल, कारण बिझनेस वेगळा आहे. सो आज आपण या सगळ्या कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत. उरलेल्या कन्सेप्ट आपण उद्या पाहणार.